ठरलं तर मग उद्याच्या भागामध्ये आज आपण बघणार आहोत. आपण ज्या गोष्टीची वाट पाहत होतो ती गोष्ट आता प्रेक्षकांनो सगळ्यांसमोर आलेली आहे. अर्जुन सायलीने पुराव्यासहित सर्वांसमोर प्रिया ही खोटी तन्वी आहे, तिचे खरे नाव बबली लोखंडे आहे आणि ती मैना आणि सदाची मुलगी आहे. मैना आणि सदाला 4 मुली होत्या. 3 मुली त्याच्याजवळ आहेत, पण ही नालायक प्रिया खोटी तन्वी म्हणून किल्लेदार आणि त्यानंतर सुभेदारांच्या घरामध्ये राहत असते. पण या सर्व कारस्थानाच्या खोट्या तन्वीचा अर्जुन सायलीने एक एक पर्दाफाश केलेला आहे आणि तिचं खोटं सत्य समोर आणलेलं आहे. प्रियाने कशा प्रकारे खोटी तन्वी म्हणून किल्लेदारांना फसवले आणि त्यानंतर सुभेदारांना हे पुराव्यासहित सर्वांसमोर आणले आणि त्यामुळे आता सर्वजण प्रियाला खूप मारतात. रविराजचा राग अनावर होतो. आतापर्यंत तिने कशा प्रकारे दिशाभूल केली हे प्रतिमाच्या आणि रविराजच्या लक्षात येते आणि रविराज सणसणीत प्रियाच्या कानाखाली मारतो. त्याला अतिशय प्रियाचा राग आलेला असतो. रविराज प्रियाला म्हणतो, या व्यक्तीला माझ्यासमोर 1 मिनिट पण सुद्धा ठेवू नका. हिची लायकी नाही आहे माझ्यासमोर थांबण्याची. आताची आता हिला माझ्या तोंडासमोरून घेऊन जा. असं म्हणून रविराज आता पोलिसांना आदेश देतो, हिला जेलमध्ये टाका. तर नाटकी प्रिया मी निर्दोष आहे, मी काही केले नाही, मी खरीच तन्वी आहे असं म्हणत असते. पण रविराज आणि प्रतिमाला आता सर्व सत्य समजल्यामुळे तो तिच्यावरती विश्वास ठेवत नाही आणि तिला चक्क आता पोलिसांना घेऊन जाण्यासाठी सांगतो. रविराजचा इथं वेगळाच आपल्याला चेहरा पाहायला मिळणार आहे. जेवढाच तो मायाळू होता तन्वीबद्दल तेवढाच आता खुनखार दिसता वेळेस आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि आता कशा प्रकारे रविराज अर्जुन मिळून तिला कोणती कोर्टामध्ये शिक्षा देणार, तिला जन्मठेप होणार का फाशीची शिक्षा होणार, कशा प्रकारे आता प्रिया म्हणजेच बबली लोखंडे ही जेलमध्ये दिवस काढणार हे पाहण्यास अतिशय रंजक ठरणार आहे. असं सिरियलचे सर्वात आधी अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.